नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी पटकन होणारी भरलेली वांग्याची भाजी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे। आज मी माझ्या पद्धतीने दाखवते। वांगे करण्याचे खूप सारे प्रकार आहेत, पण ही देखील तुम्ही एकदा करून बघा। यासाठी लागणारं साहित्य मी सुरुवातीला दाखवलंच। आता तव्यावरती मी पांढरं तीळ भाजून घेतलेले, हलकेसे शेंगदाणे भाजून घेतलेत। ते सर्व भाजून घेतले की साईडला काढून घ्यायचं। तव्यावरतीच मी साईडला ओढले आणि लसूण टाकलेलं आहे। लसूण सुद्धा हलकासा भाजून घ्या, म्हणजे कच्चेपणा त्याचा नष्ट होतो। ओलं खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं देखील थोडंसं भाजून घ्या। तुम्हाला सुकं खोबरं वापरायचं असेल तरी चालेल, पण वांग्यामध्ये सुकं खोबरं वापरलं की त्याचा स्मेल येतो थोडासा हलकासा, त्यामुळे मी शक्यतो ओलं खोबरं वापरते। सर्व साहित्य भाजले की काढून घ्यायचं आणि त्याच तव्यामध्ये मी कांदा घालते आहे। तर मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे भाजताना। कांदा हलकासा भाजला की टोमॅटो टाकते आणि टोमॅटो असं मऊ झालं की काय करणार आहे, गॅस बंद करणार आहे, हे थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची आणि याची दोन्हीची एकत्र मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आणि इकडे मी वांगी घेतलेली आहेत। वांगी घेताना शक्यतो मी अशीच घेते, थोडीशी पांढरी असतात आणि हलकासा त्याच्यावरती जांभळा कलर असतो। ही वांगी चवीला खूप छान लागतात, एकदा घेऊन बघा। तर मी जिरीची फोडणी दिली आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट करणार आहोत ती पेस्ट टाकलेली आहे आणि या पेस्टला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर माझा इकडे वैयक्तिक अनुभव सांगते तुम्हाला की कोणत्याही भाजीला अशी मी जेव्हा पेस्ट वापरते ना, त्यावेळेस पूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ किंवा अगदी थोडंसं तरी नॉर्मल मीठ मी टाकतच असते। आता मी पूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ टाकलेलं इथं। मीठ टाकल्यामुळे पेस्ट लवकर भाजली जाते, मला असं वाटतं, त्यामुळे मी नेहमी अशी करते। तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता। हे बघा, लगेचच पेस्ट अशी आपली भाजलेली आहे, बाजूने तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये मी लाल तिखट, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा तुमच्या आवडीनुसार त्याच्यात मसाले असे ॲड करायचे असतील तरी तुम्ही करू शकता। पण बेसिक पटकन झटपट होणारी मी वांग्याची भाजी दाखवते आहे। तर इकडे मसाले चांगले तेलावरती परतून घ्यायचे, तेल छान सुटलेलं आहे। आता काय करायचं, आपण जी चिरून ठेवलेली वांगी आहेत ना, 4 फोडी केलेली, त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा। तर मी इकडे पटकन सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे आणि ही जी भरलेली वांगी आहेत ना, ती तेलावरती परतून घ्यायची। त्याच्यामुळे त्या वांग्यांना पण मस्त अशी टेस्ट येते आणि अशीही या प्रकारची वांगी तुम्ही एकदा कराच, कारण म्हणजे मार्केटमधून घेतानाच अशी वांगी घ्या, त्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते, चवदार अशी वांगी असतात ती। थोडंसं तेलावरती वांगं परतलं की मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी। गरम पाणी टाकलं ना तर पटकन तर्री येते आणि म्हणजे छान दिसतं, चव पण भारी लागते। तर एकदा बघा अशी करून। तर मी इकडे लागल असं मला पाणी ओतलेलं आहे, दाटसर पातळ तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर इकडे बघा मस्त असं लालसर दिसत आहे। गरम पाणी ओतल्यामुळे लगेच तरी दिसते। थोडंसंच ते असं ताट ठेवायचं, पूर्ण कवर करून घेऊ नका, नाहीतर मग ते तेल उडून जातं। उकळती आहे भाजी, वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इकडे आपली ही भाजी तयार आहे। मस्त अशी वांग्याची भाजी झाली आहे, एकदम झटपट होते, कमी वेळामध्ये, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, ज्वारी बाजरीच्या कोणत्याही भाकरीबरोबर भन्नाट लागते। एकदा करून बघा, पटकन होणारी ही भाजी आहे, चवीला देखील छान लागते, बनवायला काही हरकत नाही आहे।